नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सरकार जे आहे ते वर्षाला 60,000 रुपये जे आहे ते देणार आहे. तर कोण विद्यार्थी याच्यासाठी पात्र असणार आहे, काय काय याच्यासाठी पात्रता असणार आहे, काय डॉक्युमेंट लागणार आहे, काय शिक्षण लागणार आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. आता OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार वर्षाला 60,000 रुपये देणार आहे. नवीन योजना सुरू झाली आहे. त्या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. या अभिनव अशा लोकोपयोगी योजनेचा फायदा हा OBC विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विकास महामंडळाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील गरीब कुटुंबातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे मोठी आर्थिक मदत केली जाणार आहे. तब्बल 60,000 रुपयांची आर्थिक सहाय्यता वर्षाला भेटणार आहे. यामुळे OBC प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी कोणत्याही स्वरूपाची अडचण येणार नाही. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशातून विद्यार्थी त्यांचा खर्च स्वतः करू शकणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देण्याची गरज लागणार नाही. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे वेगवेगळ्या स्तरावर भत्ते दिले जातात. यात विद्यार्थी हा भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, निवास भत्ता मिळवण्यासाठी पात्र आहे. तर मित्रांनो, या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. याची सुरुवात जी आहे ती महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन विकास महामंडळ यांनी सुरुवात केलेली आहे. या योजनेचे उद्देश गरीब OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हे आहे. यानंतर हिचे लाभार्थी कोण असणार आहेत या योजनेसाठी, तर OBC मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थी जे आहेत ते यासाठी पात्र असणार आहेत. त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. तर याचा लाभ काय मिळणार आहे, तर शिक्षणासाठी वार्षिक 60,000 रुपये आर्थिक सहाय्यता जी आहे ती दिली जात आहे. तर याची अर्ज प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे की ऑफलाईन ते अजून सविस्तर कळलेलं नाही. तर जेव्हा कळेल तेव्हा आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओ देखील येणार आहे. तर पुढे आपण या संदर्भात माहिती पुढे पाहूया. आता या योजनेसाठी पात्रता पाहूया. तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी राज्य शासनाने काही पात्रता निकष जारी केलेले आहेत. त्यानुसार जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांना ज्ञानज्योती योजनेचा फायदा मिळणार आहे. अर्जदार हा विद्यार्थी OBC किंवा SC/ST प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्याकडे OBC मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट असावे. विद्यार्थी हा चालू वर्षात शाळेत शिकत असावा. अर्जदार विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी हॉस्टेलमध्ये किंवा वसतिगृहात राहत असावा. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी विद्यार्थी अर्ज करतील किंवा त्यांनाच लाभ भेटणार आहे. योजनेद्वारे मिळणारा आर्थिक फायदा केवळ इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना या योजनेसाठी मेरिट लिस्टद्वारे निवडले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना मागील शैक्षणिक वर्षात जास्त गुण मिळाले आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर ते योजनेमार्फत मिळणारे लाभ आणि फायदे काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमार्फत राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास प्रवर्ग आणि बहुजन विकास मंडळ मार्फत आर्थिक सहाय्य केले जाते. योजनेद्वारे मिळणारे लाभ हे भरपूर आहेत. तब्बल 60,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला 60,000 रुपये असे हे ते पैसे मिळतात. तसेच हे पैसे शिष्यवृत्ती स्वरूपात विद्यार्थ्यांना दिले जातात. आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही शिष्यवृत्ती रक्कम प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी 60,000 रुपये इथे दिले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्यासाठी आर्थिक सहाय्य केले जाणार. वसतिगृहात भोजन भत्ता, निर्वाह भत्ता, निवास भत्ता अशा सर्व गोष्टींसाठी राज्य शासन लाभार्थी विद्यार्थ्यांचे पैसे भरणार आहे. थोडक्यात वर सांगितलेले सर्व लाभ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेद्वारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मिळणार आहेत. मुंबई, पुणे तसेच इतर शहरांसाठी
सर्व जे इथे भत्ते जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ते इथे यांनी भत्ते दिलेले आहेत मुंबई आणि पुणे तसेच इतर शहरांसाठी. तर भोजन भत्ता जो आहे तर 32,000 रुपये हा भोजन भत्ता म्हणून दिला जाणार आहे. निवास भत्ता जो आहे तो 20,000 रुपये याप्रमाणे दिला जाणार आहे. निर्वाह भत्ता 8,000. अशा प्रकारे तुम्हाला एकूण लाभ जो आहे तो 60,000 रुपयांचा दिला जाणार आहे. आणि जर तुम्ही महानगरपालिका क्षेत्रातील असाल तर तुम्हाला भोजन भत्ता हा 28,000 रुपये दिला जाईल, निवास भत्ता हा 15,000 रुपये दिला जाईल आणि निर्वाह भत्ता 8,000 रुपये असा दिला जाईल. तर जर तुम्ही महानगरपालिका क्षेत्रातील असाल तर तुम्हाला टोटल एकूण लाभ 51,000 रुपयांचा दिला जाईल. तुम्ही जर जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी शिकायला असाल तर तुम्हाला भोजन भत्ता हा 25,000 रुपये, निवास भत्ता हा 12,000 रुपये आणि निर्वाह भत्ता 6,000 रुपये एकूण तुम्हाला 43,000 रुपयांचा लाभ इथे दिला जाणार आहे. ज्ञानज्योती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर इथे आपण पाहूया. ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. अर्जदार लाभार्थी विद्यार्थ्याचे आधार कार्ड म्हणजेच तुमच्या आधार कार्ड इथे लागणार आहे. SC ST OBC मागासवर्गीय जातीचे कास्ट सर्टिफिकेट, तुमचे इथे कास्ट सर्टिफिकेट द्यावे लागेल. विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र, इथे तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र द्यायचे आहे. विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचे बँक खाते पासबुक, तुमचं स्वतःचं किंवा तुमच्या वडिलांचं इथे बँकेचं पुस्तक द्यायचं आहे. अर्जदार विद्यार्थ्याची इयत्ता 10वी आणि 12वीची मार्कशीट, तुमची 10वीची आणि 12वीची मार्कशीट इथे द्यायची आहे. उच्च शिक्षण घेत असाल तरच तुम्हाला इथे ही योजना जी आहे ती लागू होते. तर महाविद्यालय, महाविद्यापीठ किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा, प्रवेश प्रमाणपत्र किंवा पावती. तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं आहे त्याचा काहीतरी पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे. वर सांगितलेले सर्व कागदपत्रे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक असणार आहेत. अर्जदारांना हे कागदपत्रे योजनेसाठी फॉर्म भरताना जमा करायचे आहेत. वरील कागदपत्रांव्यतिरिक्त इतर कागदपत्रे देखील विचारली जाऊ शकतात. त्यामुळे आवश्यक असे सर्व कागदपत्रे झेरॉक्स प्रत आणि ओरिजिनल कॉपी सोबत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेसाठी अद्याप कोणत्याही स्वरूपाचा अर्ज सुरू झाला नाही. ज्यावेळी राज्य शासनाद्वारे अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध होईल तेव्हाच या योजनेसाठी फॉर्म सुरू होतील. अद्याप ज्ञानज्योती योजनेसाठी GR निघाला नाही आहे. त्यामुळे अर्ज कसा करायचा, कुठून करायचा याची अधिकृत माहिती आलेली नाही. परंतु या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्हीपैकी एक मार्गाने अर्ज करायचे असणार आहेत. जर ऑनलाईन अर्ज निघाले तर अर्जदार विद्यार्थ्यांना इतर स्कॉलरशिप योजनाप्रमाणे या योजनेचा अर्ज देखील MahaDBT संकेतस्थळाद्वारे स्वीकारला जाऊ शकतो. जर अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा असेल तर तुम्हाला इतर मागास वर्ग बहुजन विकास महामंडळाच्या कार्यालयात जाऊन योजनेचा फॉर्म जो आहे तो ऑफलाईन भरावा लागेल. पण अजून कोणतीही माहिती आली नाही. त्यामुळे तुम्ही सध्या तरी या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी ॲप्लिकेशन करू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.